हे बघा, खेकडा खायचा व्यवस्थित पद्धतशीर पद्धत. खेकडा खाण्याची पद्धत आहे असं दाखव. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. बर्थडेचा ब्लॉग बघितलात की नाही? आवडला ना? आणि वयही कळालं ना माझं काय आहे ते. सिक्रेट होतं जे मी रिव्हील केलेलं आहे. हां, तर आता मग आज जायचं का आपण आगरी महोत्सवला? हां, तर चला मग आज जाऊया भिवंडीच्या आगरी महोत्सवला. आणि तिथे काय आहे, मी बरेच महोत्सव जत्रा हे दाखवलेलेच आहेत ब्लॉगमध्ये, पण प्रत्येकाचं काहीतरी वेगळं वेगळं वैशिष्ट्य असतं. तसं आजच्या या महोत्सवमध्ये काय वेगळं आहे, काय याचं वैशिष्ट्य आहे, आपण तेही बघूया. आणि आपली भिवंडी आहे ते तर दाखवणं बनतंच. तर चला मग. भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये आपण आलेलो आहोत. आणि गेट वरती छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी सुंदर मूर्ती आहे. हे बघा. आता आतमध्ये काय काय आहे आपण तेही बघूया. सुरुवातीलाच खूप छान फुलांची रांगोळी काढलेली आहे आणि समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि लगेच त्याच्या पुढे एकविरा आईचं मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान आहे. मागे डोंगराचं पोस्टर वगैरे पण आहे. खरोखर छान आहे. आपण ही एकविरा आईच्या मंदिराचे दर्शन घेऊया. किती छान आहे. आईचं खूप छान छोटस असं मंदिर बनवलेलं आहे. खूप सुंदर दिसतंय. इथे पुढेच ना ग्रामीण भागातील घरांची अशी प्रतिकृती बनवलेली आहे. म्हणजे घराच्या बाहेर तुळस आहे, घर कशा पद्धतीचे आहे, त्यांची भांडी आहेत, काय भांडी ते वापरतात ते, मग गोठा आहे. छान अशा छोट्या छोट्या वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत इथे. छान असं पापड कसे लाटले जातात ते आहे. आणि हे जाता पण आहे ज्याच्यात ते दळण करायचे ना आधी. फिरता. अच्छा, खाली. अरे बापरे. आमच्याने न होणारी कामं आहेत ती. बापरे, काय मेहनत करावी लागत होती बायकांना. बापरे, खरोखर उगाची जरा मजबूत जाईल त्या. उखळ आहे भात कांडायची. अच्छा. कांडून चावळ फुनून ना मग जेवण बनवून. अच्छा अच्छा. म्हणजे आता जसे रेडीमेड आपल्याला तांदूळ मिळतात तसं नाही. हा, म्हणजे बघा किती मेहनत करतात खरोखर, म्हणून त्यांच्या जेवणालाही चव असते. हे एका साईडला त्यांनी अशी भाताची शेती केलेली आहे, पालेभाज्या लावलेल्या आहेत. वाव. आणि बघा पालक किती छान आहे. एक कोथिंबीर किती आहे. वाव. आणि किती मोठी आहे. मस्त. आणि हे सगळे पुढे आहेत ना, हे कोबी आहे. छान. मेथी, टोबिटी, वांगी. खूप छान केलेलं आहे हे. मग काय बघितलं की नाही. मग मस्त वाटलं. बर्थडे होता त्या दिवशी. हॅपी बर्थडे.
थँक्यू थँक्यू. 12 वाजता सरप्राईज होता ना घरी, बघितलं की काय? भरपूर सरप्राईज दिले तुम्हाला. मग काय? काय कुठला आहे का माणूस 2 मिनिटात कन्फ्युज झाली हे बघा. म्हणजे हे असं स्टॅच्यू होता उभा की 2 मिनिटं मी आता कन्फ्युज झाली काय आहे ते. इथं किती छान डान्स करतात आणि काय सुंदर सुंदर गाणी चालू आहे. इथे तर हलायची इच्छाच होत नाहीये. पण आपल्याला पूर्ण आगरी महोत्सव बघायचा आहे. इथे काय काय पदार्थ आहेत ते बघायचे आहेत. तर आपण इथून आधी निघूया. खरोखर खूप छान डान्स करतात. इथेही छान छान पाळणे आहेत, मोठे मोठे अगदी. पण मी बसत नाही कारण मला भीती वाटते. वाव, मला इथे किती सुंदर या मुली आणि बायका दिसलेल्या आहेत. हा, म्हणजे सगळ्यांची लग्न झालेली नाहीयेत ना इथे. हा, म्हणजे सगळे किती सुंदर दिसतात ते आणि किती छान तयारी केली आहे त्यांनी. तुमचा डान्स आहे का इथे? अच्छा, आणि तुम्ही कुठचे? अच्छा, अरे काय सुंदर नथी आणि काय सुंदर ड्रेस आहे का? डान्स करणार आहे. ओ माय गॉड, सगळ्या किती म्हणजे चांगल्या आहेत. मी म्हणेन की अगदी इतक्या हौशीने डान्स करतात ते, भेटतात ते. खरोखर तुमच्या सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि नक्कीच पुन्हा भेटायची इच्छा आहे. आपण पुन्हा भेटूया. तर मला नाव सांगाल का तुमचं काय आहे? गणिता, मोनिका पाटील, मोनिका पाटील, यशस्वी पाटील, यशस्वी पाटील, सोनाली पाटील, सोनाली पाटील, निवेदिता पाटील, निवेदिता पाटील, वैशाली पाटील, वैशाली पाटील. खरोखर खूप छान. हा, मला अगदी छानशा अशा मैत्रिणी भेटलेल्या आहेत इथे. आणि सगळ्या खूप सुंदर दिसतात. थँक्यू. इतर महोत्सव सारखं इथेही खाण्यापिण्याच्या भरपूर वस्तू आहेत. म्हणजे स्पेशली फिश वगैरे आहे, खेळणी आहेत मुलांची, स्टॉल्स आहेत, म्हणजे पापड, फ्रूट वगैरे सगळं काही आहे. इकडे शो चालू आहे. म्हणजे भरपूर हे सगळे खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत इथे लागलेले. आई, एकविरा स्टॉल वरती काय व्हरायटी दिसते फिशची. म्हणजे अगदी छान. ते क्रॅब्स किती मोठे आहेत. आणि ताई, हे काय आहे? गावठी चिंबोरी, गोड्या पाण्याची, खाऱ्या पाण्याची पोचे आहेत. आणि छान पैकी थालीची पण किती छान व्हरायटी आहे. फिश थाली, चिकन थाली, मटन थाली सुद्धा आहे ना. अच्छा, आणि सगळ्यात छान जे अट्रॅक्टिव्ह वस्तू आहे तुमच्याकडे ही बैलांची जोडी. हा ना, खूप छान. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, मशाच्या जत्रेला गेलेली तेव्हा छानशी बैलाची जोडी घेऊन आलेली होती. हे त्यांचेच म्हणजे मोठे आहेत आणि मला खूप
खूप आवडलेले होते. खूप छान दिसत आहे, खूप अट्रॅक्टिव्ह आहे तिथे. आणि तसंही ताईंकडे खूप व्हरायटी आहे. छान, आपण बघूया काय आहे ते आता. मावशी आहे मच्छीवाली, कामधेला गावात बसतात. आम्ही यांच्याकडनंच मच्छी घेतो. यांची भावना ताई. मी भावना आहे. आम्ही वसई पाचबंदरवर घेतो मच्छी. आमच्या एकदम मच्छी फ्रेश असते. आणि आमचं हे दुसरं वर्ष आहे की आम्ही इथे आगरी महोत्सवात स्टॉल टाकला आहे. धनींच्या ओळखीची पण मावशी आहे. धनी यांच्याकडूनच फिश घेतो. हीच मावशी आहे जिच्याकडनं मी मच्छी घेतो. कामधेला बसते. खूप एकदम फ्रेश आणि सुंदर मच्छी आणि स्वस्त दरात देते. स्वस्त दरातही देते. थँक्यू. काय घेऊन आलेला? दालमुंडी घेऊन आलोय मी. आली आणि फिश नाही खाणार पाहू शकतो. फिश ऑर्डर केलेली आहे. आता गरम मावशी देतात ते बनवून आपण खाऊया आणि सांगूया कधी आहे. आपली टेस्टी टेस्टी फिश आलेली आहे, तर आपण आधी ट्राय करूया पापलेट. छान आहे, खरोखर खूप टेस्टी आहे, फ्रेश आहे, खूप छान आहे. चांगला ऍक्च्युली मच्छी खरो म्हणजे फ्रेश आहे मच्छी. बांगडा ही खूप टेस्टी आहे. आणि मी आता खेकडा, मावशी आपल्या ओळखीच्या आहेत ना, मावशींनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून खेकडा चिंबोरीचा रसा दिलेला आहे. ओहो वाव, हे मध्ये क्रॅब तो तोडलेलाच आहे. म्हणजे घरगुती जेवणाची चव आहे त्याला, चव खूप छान. आशूने बघा किती मजेशीर खेकडा खायला घेतला. आशूचा फेवरेट आहे ना आशू? कसा आहे खेकड्याची टेस्ट कशी आहे? मस्त आहे बघा, अगदी त्याचे हात पाय तोडून मोडून. इथं खेकडा काही संपत नाहीये, नाही पुरेपूर खायचा, वसूल करायचंय. मग काय कशी टेस्ट आहे? बघा विनोद विचारतोय कशी टेस्ट आहे. आज आगरी महोत्सव मध्ये येऊन आशू तुला कसं वाटतोय? एक नंबर मला खेकडा खायला भेटतो. खेकड्याची चव कशी आहे? मस्त. अजून एक घेऊ? बदल पापलेट कसा होता? मस्त, बरोबर खूप छान दिसतात ते. बँगल्स किती छान छान दिसतात, त्यांनी सेट खूप छान केलेले आहे. मस्त. हे कसे? 200 ला आहे पूर्ण सेट. पूर्ण सेट. ओके, कोणते आहेत जे घालू शकते? काय करतोय? विनोदने टी शर्ट वर फोटो काढायला घेतलेला आहे. आजचा टी शर्ट आहे. फोटो हो चालून चालून थकलीये. आता इथे टी शर्ट वर प्रिंट करून घेणं चालू आहे. विनोदला आरवचं वंशचं करतोय. बसलीये थोडा वेळ, पाय दुखायला लागले. किती छान टी शर्ट आहे बघू. दादू आहे ना, दादू आणि वंशू.
ये किती मस्त टी शर्ट आहे. वाव. या कलावंताला आपण सन्मान करायचं. चला तिसरा आणि निकामी वाव, किंजलने पण छान फोटो प्रिंट केलेला दाखव. ओहो, शिवाजी आणि किंजल, एक नंबर किंजल. वाव. आगरी कोळी महोत्सवला आलो, मस्त फिरलो. तुम्ही लोकांनी काय काय शॉपिंग केली? हो, जायची इच्छा होत नाहीये अजूनही. आमची शॉपिंग चालूच आहे. कसा वाटला तुम्हाला? बघा, सगळ्यांचा डान्स चालू आहे आणि गाणी इतकी छान छान आहेत ना. मस्त डान्सचा प्रोग्राम आहे आणि छान होतं. फिश वगैरे एकदम फ्रेश होती, मस्त होती. तुम्हाला आमचा भिवंडीचा आगरी महोत्सव कसा वाटला आहे नक्की सांगा. आणि जर व्लॉग आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब. बाय.